नमस्कार मित्रांनो, मी सुनील. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ॲग्रोशाळा. चॅनलच्या नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की आपण नेमकं आपल्या चॅनलच्या माध्यमातून कशाची माहिती मित्रांपर्यंत किंवा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहे. या चॅनलचा उद्देश आहे शेतकऱ्यांपर्यंत शेतीविषयी होईल तेवढी माहिती, पुरेपूर माहिती आणि चांगली माहिती पोहोचवायची. यामध्ये शेतीचे नवनवे प्रयोग, शेतीमध्ये घेतले जाणारे नवीन नवीन पिकं, त्याचप्रमाणे पिकावर पडणारे आजार, त्यावर उपाय, तसेच विविध सरकारी योजना ज्या की शेती संबंधी, अशा सगळ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती आपण आपल्या चॅनलमध्ये देणार आहोत. तरी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर येऊया आपल्या आजच्या मुद्द्याकडे, की जे थंबनेल वाचून तुम्ही आपल्या या व्हिडिओवरती आला आहात. ती म्हणजे आज आपण माहिती बघणार आहोत पानमळ्याची. जे जसं की थंबनेलवर लिहिलेलं आहे की पैशाच्या झाडाची शेती म्हणजे नेमकं काय, याची मी इत्थंभूत माहिती तुम्हाला आज आपल्या या व्हिडिओद्वारे देणार आहे. मागे तुम्ही बघू शकता ही शेड लावलेलं आहे. ज्या शेडच्या आतमध्ये पानांची शेती केली जाते. अगोदर आता या कापडी हे लावलेलं आहेत. त्याच्या अगोदर या नीटच्या अगोदर एक गवताची बनवलेली झळ लावली जात होती. पण आता गवत उपलब्ध नाही आणि ते किचकडे असल्यामुळे शेतकऱ्यांनी नवीन फंडा म्हणून ही नेट बाहेर लावलेली आहे, जेणेकरून येणारा वारा हा त्याला अडवेल आणि आतमध्ये असणाऱ्या वेलांची नासधूस होणार नाही. तर चला आपण बघूया मळा नेमका कसा आहे. त्या अगोदर एकदा इकडे हे बघा, याला पाटी म्हणतात. हे तुम्हाला डालासारखं दिसतंय, याला पाटी सुद्धा म्हणतात. सध्याचे मी जे बोललो की हे शेती ही नेमकी पैशाच्या झाडाची शेती, याच्यामुळे बोललो की ह्या पाटीचं सध्या मार्केटमध्ये रेट चालली आहे, म्हणजे ज्यामध्ये पानं आपण भरतो आणि मार्केटला पाठवतो त्याचे रेट चालली आहे 1700, 1800 ते 2000 प्लस. म्हणजे एक पाटी ज्यामध्ये पानं बसतात 1000, आणि ह्या 1000 पानांची ही पाटी मार्केटला 1800, 1600, 1700 प्लस जाते. जर 2000 रुपये पाटी गेली तर एका पानाची किंमत म्हणजे 2 रुपये. म्हणून मी बोललो की हे पान नसून ही नोट आहे. जर 1000 रुपये पाटी जात असेल तर एका पाटीमध्ये 1000 पानं, म्हणजे हे एक पान नसून ही 1 रुपयाची नोट आहे. या आतमध्ये तर हे पान कधी 2 रुपयाला, कधी 1 रुपयाला, कधी 1.5 रुपयाला, तर कधी मार्केटच्या चढ उतारीनुसार 50 पैशालाही जातं. पण शक्यतो जेव्हापासून आमच्या शेताच्या बाजूलाच हा पानमळा आहे, ज्यामध्ये आम्ही बघतोय की क्वचितच असं घडलंय की ही शेती डबघाईत किंवा ही शेती नुकसानात गेलेली आहे. शक्यतो या शेतीमध्ये फायदाच दिसतोय, जो की ह्या बघा तुम्ही असं सरळ जर लांबी बघितली तर ही 100 फूट लांबी असेल, आणि आडवी बघा ही जेमतेम 50 ते 60 फूट लांबी असेल. तर ह्या एका तासामध्ये, ज्याला की दांडाही म्हणतात, ह्या एका दांडामध्ये जवळजवळ 40 ते 50 वेली आहे ह्या एका दांडामध्ये. आणि असे हे जेमतेम हे 20 ते 25 दांड आहेत. असे जेमतेम 20 ते 25 दांड आहे. म्हणजे ही 50 बाय 100च्या, ज्याचं की तुम्ही एकरमध्ये गुंठ्यामध्ये काय जे काढायचं ते तुम्ही तुमच्या हिशोबाने बघा. तेवढ्या शेतीमध्ये यामध्ये भरघोस उत्पन्न इथले शेतकरी काढतायत. आमच्या आजूबाजूला असे असंख्य मळे आहेत. आमच्या इथे एक स्पेशली समाज आहे जो की याचीच शेती करतो, ज्या प्रत्येक शेतामध्ये हा मळा दिसतो म्हणजे दिसतो. या तुम्हाला दाखवतो. हे बघा, या 2 दांडामधलं अंतर आहे हे 4-4.5 फूट आहे. ह्या 2 जेमतेम मॅक्स 5 फूट त्याच्या कमी. आणि ह्या 2 वेलीमधलं अंतर जे, ह्या 2 वेलीमधलं अंतर हे सुद्धा 3 ते 4 फूट आहे. आणि एवढ्या अंतरावर ही वेली लावली जाते. ही वेली लावायच्या अगोदर त्यामध्ये हे जे झाड दिसतंय, हे जे वरती गेलेलं आहे, हे झाड लावलंय ह्या वेलींच्या सपोर्टसाठी, की ज्याला वेली मुंडाळून वरती जाईल आणि ते खाली पडणार नाही, ज्यामुळं उत्पन्न चांगलं वाढतं आणि हे पानं खराब होत नाही. इथे काही प्रमाणात आता पाऊस जास्त झाल्यामुळं काही पानं ही सडलेली आहे. शक्यतोवर पाणी योग्य जर असला तर अशा प्रकारची कोणतीही सड लागत नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, पानमळ्याच्या शेतीमध्ये कोणतीही रासायनिक खतं वापरली जात नाही.
काही शेतकरी वापरतील असतील किंवा काही त्याबद्दल काही आयडिया नाही, पण शक्यतो माझ्या इथं आसपास जी शेती आहे त्यामध्ये शेतकरी रासायनिक खतांचा शून्य उपयोग करतात आणि फक्त यामध्ये तुम्ही बघू शकता गांडूळ खत वापरतात किंवा शेणखत वापरतात. दोन्ही खते उत्तम आहे. बाकी कोणतंही रासायनिक खत वापरलं जात नाही. DAP वगैरे एखाद्या वेळेस कदाचित वापरला जात असेल, त्याबद्दल तुम्ही माहिती काढू शकता. या समोर याच्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता केळी लावलेली. ही जी केळी आहे ही केळी या नेटला सपोर्ट देण्यासाठी, म्हणजे जेणेकरून बाहेरून येणारा जो सोसाट्याचा वारा आहे किंवा जास्त जोरात जर वारा बाहेर लागला तर या वेलींची कोणतीही नाजूक होणार नाही. मी अगोदर जर सांगितलं, अगोदर याला झळा वापरल्या जात होत्या, ज्या की गवताच्या आणि कडव्याच्या बनवल्या जात होत्या पूर्ण बांधून वगैरे. आता ही जी रेडीमेड नेट आहे ही वापरली जाते. ही 100% नेट आहे. यासमोर यामध्ये तुम्ही ह्या पानाचं उत्पन्न घेत असतानाच जर आजूबाजूला केळीचे झाड जर दाट लावले तर केळीचे उत्पन्न येतं. अगोदर हे झाड जे आहे हे ज्याला ही वेळी गुंठाळलेली आहे, हे झाड अगोदर पांगऱ्याचे वापरले जात होते, पण पांगरे शक्यतो खालून सरतात. त्यामुळे आता नवीन हे शेवरीचं झाड आहे. शेवरीचं जे की भरपूर उंच आहे. तुम्ही बघू शकता वेलांची लांबी किती लांबपर्यंत गेली. हे शेवरीचं झाड वापरलं जातं, ज्याला गुंडाळून वेल वरती जाते आणि पानाची क्वालिटी आणि भरघोस पान यायला लागतं. आता ही वेली वरती जात असताना याला जागोजागी बांधलेलं आहे. ही जी दोरी नसून हे नैसर्गिक पाण्यामध्ये जे उगतं ते गवत एक प्रकारचं, ज्यामुळं हे बांधल्यानंतर ह्या वेलीला कोणता डाग पडत नाही किंवा ती मधामध्ये कटत नाही. इथे जे हे तुम्ही बघू शकता, हे जे बांधलेलं आहे हे आहे ते, तर हे नैसर्गिक आहे. हे गवताचा प्रकार आहे जो की आता थोडा रिसूळ झाला आहे. याला नेहमी वारंवार जसं की ते खराब व्हायच्या आतमध्ये बांधलं जातं आणि ते वरपर्यंत बांधलं जातं. जशी वेली वरती जाते. तर अशा पद्धतीनं ही शेती केली जाते आणि यामधून आमच्या इथले शेतकरी बरंचसं चांगल्या पद्धतीचं उत्पन्न करतात. ही शेती आपण पारंपरिकच म्हणता येईल. ही पारंपरिकच शेती आहे. भरपूर दिवसापासून ही शेती अगोदरपासून केली जाते. महाराष्ट्रात याचं प्रमाण कमी, पण तामिळनाडू, दक्षिण भारतात याचं प्रमाण भरपूर आहे. एकराना शेती आहे. इथं तुम्ही बघू शकता, मी सांगितलं की 100-50च्या या प्लॉटमध्ये ही शेती घेतली जाते. अशी असंख्य प्लॉट आमच्या आजूबाजूला आहेत. जी शेती आपण वारंवार करतो किंवा नेहमी करतो, जी की सोयाबीन असेल, मक्का असेल, या शेती यापेक्षा ही बागायत किंवा बाग म्हणून जर बघत असेल तर ही शेती भरघोस उत्पन्न मिळवून तुम्हाला देऊ शकते. या शेतीविषयी आणखी माहिती जर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपल्या या व्हिडिओला लाईकसुद्धा करा. याबद्दल मिळणारी आणखी माहिती आपण आपल्या या चॅनलवर नेहमी पोस्ट करत राहू. धन्यवाद. एखादा मुद्दा राहिला.